नमस्कार. मराठी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मराठी दिनानिमित्त मला हेच म्हणावंसं वाटतं की खरंच आपली भाषा मराठी इतकी मिश्रित देडगुजरी होत चाललेली आहे की आपल्याही नकळत आपण मराठी कमी आणि इतर भाषा जास्त बोलतो. तर मी तुम्हाला मागे पण माझी गंमत सांगितली होती. लोक कसं संचालन करतात कार्यक्रमाचं, म्हणजे गणपतीच्या वेळेला वगैरे बऱ्याच सोसायटीमध्ये छोटे छोटे मंडप घालून कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमात बिल्डिंगमधलीच कोणीतरी संचलन वगैरे करतं. तर माझा अनुभव आहे अशाच पद्धतीचं संचलन असतं. हाय गाईज, वी हॅव गॅदर्ड हिअर. ह्या वर्षी सुद्धा दरवर्षाप्रमाणे प्रोग्राम करायला गॅदर झालेलो आहोत. अशा पद्धतीने ते एक एक वाक्य बोलतात ना, त्याच्यामध्ये मराठी शब्द शोधावा लागतो. संचलन करणारा पण पूर्ण महाराष्ट्रीयनच असतो आणि श्रोतेसुद्धा बहुतांश महाराष्ट्रीयन असतात. अशा पद्धतीने जर संचलन करणारा शुद्ध मराठीचा माणूस जर ही भाषा बोलत असेल तर आपली मराठी कितपत पुढे येईल ह्याचा विचार करा प्रत्येकाने. आणि माझा दुसरा अनुभव मी सांगते. मी आता नर्मदा परिक्रमेला गेले होते. त्याला आमच्याकडे नाशिकचे वगैरे अशी खूप जण होते आणि अगदी इंटिरियर ऑफ महाराष्ट्र आले होते, धुळे वगैरेचे. आणि ती लोक महाराष्ट्रीयनच झालेली आहेत. म्हणजे जसं मी आता, मला कोणी म्हणूच शकणार नाही की तू, माझे पूर्वज कर्नाटकी आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. मी इथेच जन्मली आणि इथेच वाढली, मराठीतच शिक्षण घेतलं, माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, मी महाराष्ट्रीयन आहे. त्या पण महेश्वरी वगैरे असे माणसं माझ्याबरोबर ह्याला होते आणि इतकं अस्खलित सुंदर मराठी बोलत होते ना की मला खूप कौतुक वाटलं. मग हे का होतं? हे मुंबई पुण्यासारख्या आणि मुख्यत्वे मुंबईसारख्या ठिकाणी मी बघितलं आहे की मराठी माणसंच मराठी बोलायला टाळतात. एखादा कुठला प्रोग्राम असेल, महिला दिन असेल किंवा काय असेल की सगळा गर्दी मिश्र असते, मग आपण मराठी नको का? उलट अशा ठिकाणी मराठी आपण घेतलं पाहिजे. मराठी गाणी, मराठ्याची कलाकृती आपण पोचवली पाहिजे. हे आपण मराठी लोकांनी नको का विजय? आणि ह्याच्यावर माझा नेहमी वाद होतो. मी असा सार्वजनिक ठिकाणी मी म्हणते मला मराठी कार्यक्रम पाहिजे आणि मग ती लोक म्हणणार बरीच जण, नाही गर्दी तर मिक्स होते ना. म्हटलं हो, पण आपण महाराष्ट्रात महिला दिन करतोय, गर्दी मिक्स होते. त्या गुजराती गरबा चालतो, पंजाबी बांगडा चालतो, महाराष्ट्रीयन लावणी का नाही चालत? आणि महाराष्ट्रीयन लावणीतच आहे असं नाही, भूपाळी आहे, भरपूर काय काय आहे, का नाही? आणि हा माझा नेहमीचा भूमिका असते माझी ही. पण ह्या भूमिकेला आपल्यातलीच मराठीचे असं, जाऊ दे ना, कशाला वाद घालायचा, जाऊ दे, आपण करूया, गरबा करूया, आपण पण भांगडा करूया, हे असं करतात. आणि मग आपली मराठी कशी वाढणार? आणि हे मुंबईसारख्या ठिकाणी हाच प्रकार होतो. मी 38 वर्ष गाडीतून प्रवास केला. मागे जर आपल्या गाडीमध्ये त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये तर मॉबने गुजराती बायका चढायच्या आणि त्या मुंबईला जाऊन खरेदी करून वगैरे यायचं. आणि त्यांचं ठरलेलं असं, कोण गेलं वगैरे तर पांढऱ्या साड्या घालून यायच्या. मॉबने असायच्या त्या. आणि त्या तुम्हाला गुजरातीतच विचारणार, કેટલે વાગ્યા, किया उतरવાનું છે. मी कोणालाही कधीही त्यांना उत्तर ॲ करायची का? तर एवढा शब्द त्यांना येत नाही का?
किती वाजले आणि कुठे उतरणार आहात एवढं त्यांना बरं मराठी नाही हिंदी पण येणार नाही, पण त्या अगदी ठासून गुजरातीच बोलायच्या. त्या मी बिलकुल त्यांना उत्तर द्यायची नाही. मी मराठीत मी करायची आणि किंवा तू मराठीत बोल तर मला मला कळेल, मला गुजराती येत, तू कुठल्या भाषेत बोलते मला कळत नाही असं मी म्हणायचे, मला कळलेलं असेल तरी. मग अशा पद्धतीने माझा वाणीसुद्धा गुजराती होता, पण माझ्याकडे त्याला माहीत होतं मी मराठीतच बोलणार आणि मराठीतच त्याच्याकडे संभाषण करणार. त्याचा व्यापार करायचा आहे, तो माझ्याकडे मराठीत उत्तर द्यायचा, मराठी बोलायचा. बाकीच्यांकडे बोलताना हिंदी गुजराती बोलायचा. त्याला तर ही आपणच लावायला पाहिजे. कारण मी त्या सगळ्या माझ्या नर्मदा परिक्रमेतल्या सगळ्या महेश्वरी आणि अशा सगळ्या गुजराती वगैरे होत्या, सगळ्या इतकं सुंदर मराठी बोलत होत्या की खरोखर महाराष्ट्रीयनसुद्धा मराठी बोलत नाहीत तेवढं सुंदर. मी आता मगाशी तुम्हाला संचलन सांगितलं तसं धड गुजरी नाही म्हणता येणार, धड इंग्रजी मराठी बोलतात, अंग्रेजळलेली मराठी बोलतात. हाय गाईस, वी गॅदर्ड हिअर. अरे बोला ना, आपण इथे जमा झालो, प्रोग्राम काय, कार्यक्रम, साधे साधे शब्द मराठीचे आठवत नाही. दिवसाला 10 तरी वाक्य एकही इंग्रजी शब्द न येता बोलायला शिकलं पाहिजे. खेळाची नावंसुद्धा मुलांना आता मराठीतलं पटकन कळत नाही. पकडापकडी खेळूया नाही त्यांना कळत, लपालपी खेळूया त्यांना नाही कळत. खरंच सांगते तुम्हाला, हाईड अँड सीक लगेच कळतं. त्या आपणच ही मुलांना लहानपणापासून सवय लावली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तर माझ्याकडून प्रयत्न करते, पण मुलांच्या आईवडिलांनी सुद्धा मुलांकडे शुद्ध मराठी बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी यायला पाहिजे मान्य आहे, हिंदी यायला पाहिजे मान्य आहे, पण आपली माय मराठी शुद्ध मराठी यायलाच पाहिजे हा आग्रह आईवडिलांनी पण मुलांकडे. तुम्ही इंग्रजी मीडियमला घातलं, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं म्हणून मराठी बिघडत नाही. कारण माझी मुलगी इंग्रजी माध्यमात घातली होती, पण तिला मी अवांतर मराठी नेहमी वाचायला लावायची, लिहायला लावायची, बोलायला लावायची आणि तिचं मराठी अस्खलित चांगलं आहे, अगदी ऱ्हस्व दीर्घपासून. म्हणजे ह्यावरून मी सांगते की मी स्वतः मराठी मीडियममधून शिकलेली आहे, पण आपण इंग्रजी माध्यमात घातलं म्हणजे आपल्या मुलांना मराठी येणार नाही हे कारण चुकीचं असं मला वाटतं. आपण थोडीशी मेहनत त्याच्यासाठी करावी लागणार. एक तर अवांतर वाचन, आणि तेव्हा पुस्तकं यायची म्हणजे चंपक, चांदोबा वगैरे. आता तसंच काहीतरी ह्याच्यावर मोबाईलवर पण असेल ना, त्यांना मराठी येण्यासारखे शोधा आणि त्यांना मराठी बोलायला लावा. 10 वाक्य तरी मराठीची शुद्ध. आणि 1-2दा मुलांच्या कानावर शब्द पडला की मुलं बरोबर, आपल्यापेक्षा मुलं हुशार असतात. त्यांना 2-4 ह्याच्यामध्ये लवकर त्यांचं शिकण्याची ग्रहणशक्ती चांगली असते. आता मी पण पटकन ग्रास्पिंग म्हणणार होती, त्यांची ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. तर ती ग्रहणशक्ती त्यांना लहान असतानाच हे करून त्यांना मराठी शुद्ध व्हावं ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं जिथे संचलन होत असेल तिथे बाकीच्यांनी सांगायला पाहिजे की असलं संचलन नका हो, चांगल्या मराठीमध्ये कळेल असं संचलन करणारी माणसं नेमा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.